श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण कोकणच्या सौंदर्याचा विचार करतो तेव्हा निळाशार समुद्राची गाज आणि रुपेरी वाळूचे किनारे डोळ्यासमोर येतात। आज आपण अशाच एका स्वर्गीय ठिकाणी जाणार आहोत, ते म्हणजे श्रीवर्धन। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळांची सफर करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, आरवी समुद्रकिनारा। आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे आरवी समुद्रकिनारा। दिवे आगार आणि श्रीवर्धनच्या मध्ये कोस्टल रोडवर हा किनारा लागतो। श्रीवर्धन पासून दिवे आगारला जाताना समुद्राच्या अगदी कडेने जाणारा हा रस्ता तुम्हाला गोव्याच्या रस्त्याची आठवण करून देईल। एका बाजूला हिरवेगार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला निळाशार समुद्र। हा प्रवासच मुळी एक मोठा आनंद आहे। आरवी बीच हा पूर्णपणे कमर्शियल न झालेला नैसर्गिक अवस्थेत असलेला किनारा आहे। इथे तुम्हाला निखळ पांढरी वाळू आणि पारदर्शक पाणी पाहायला मिळतं। नंबर 9, कोंडिवली समुद्रकिनारा। 9व्या क्रमांकावर अशा एका सिक्रेट आणि ऑफबीट डेस्टिनेशन कडे वळणार आहोत, जे अजूनही पर्यटकांपासून लपलेले आहे। ते म्हणजे कोंडिवली समुद्रकिनारा। श्रीवर्धन पासून अवघ्या 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेला हा किनारा साहसी लोकांसाठी एक स्वर्ग आहे। इथे पांढरी वाळू आणि समुद्रात घुसलेले काळे खडक असा एक अद्भुत नजारा पाहायला मिळतो। हा किनारा अतिशय निर्जन आणि शांत आहे। जर तुम्हाला गर्दीपासून दूर एकांतात निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर कोंडिवली बीच तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे। नंबर 8, सुवर्ण गणेश मंदिर। 8व्या क्रमांकावर आहे अत्यंत श्रद्धेचे ठिकाण सुवर्ण गणेश मंदिर। या मंदिराचा इतिहास अतिशय रंजक आहे। इसवी सन 1997 साली येथील एका बागेत खोदकाम करताना एका तांब्याच्या पेटीत शुद्ध सोन्याची गणपतीची मूर्ती सापडली होती आणि त्यावेळी हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते। मात्र 2012 मध्ये या मूर्तीची चोरी झाली, परंतु भाविकांची श्रद्धा थोडीही कमी झाली नाही। आता या मंदिरात गणपतीची सुंदर चांदीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे। नंबर 7, दिवे आगार समुद्रकिनारा। 7व्या क्रमांकावर आहे सुप्रसिद्ध दिवे आगार समुद्रकिनारा। श्रीवर्धन तालुक्यात आलो आणि दिवे आगारला गेलो नाही असे होऊच शकत नाही। दिवे आगारचा बीच सुमारे 5 ते 6 किलोमीटर लांब पसरलेला आहे आणि हा कोकणातील सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित किनाऱ्यांपैकी एक मानला जातो। या किनाऱ्याची वाळू अतिशय मऊ आणि पांढरी शुभ्र आहे। हा किनारा खूप उथळ असल्यामुळे कुटुंबासोबत पाण्यात खेळण्यासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो। संध्याकाळच्या वेळी इथे घोडागाडीची रपेट आणि पॅरासेलिंगचा आनंद लुटता येतो। नंबर 6, बागमांडला। बागमांडला हे एक छोटेसे आणि ऐतिहासिक गाव असून ते सावित्री नदीच्या काठावर वसलेले आहे। येथे सावित्री नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते। हे ठिकाण जंगल जेटीसाठी प्रसिद्ध आहे। येथून तुम्ही फेरी बोटने तुमची गाडी थेट बोटीत टाकून रायगड मधून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करू शकता। खाडीच्या निळेसार पाण्यातून बोटीने प्रवास करताना समोर दिसणारा बानुकोट किल्ला आणि आजूबाजूची खारफुटीची जंगले डोळ्याचे पारणे फेडतात। नंबर 5, हरिहरेश्वर समुद्रकिनारा। 5व्या क्रमांकावर आहे हरिहरेश्वर समुद्रकिनारा। हरिहरेश्वर मध्ये उत्तर आणि दक्षिण असे 2 किनारे आहेत। इथला किनारा अत्यंत स्वच्छ, शांत आणि गर्दीपासून दूर आहे। इथे काळी वाळू नसून ती थोडी सोनेरी आणि पांढऱ्या रंगाची आहे। समुद्राच्या किनाऱ्यावर सुरूंच्या झाडांची दाट वनराई आहे, जी या ठिकाणाच्या सौंदर्यात अधिकच भर घालते। व्यावसायिक पर्यटनाचा फारसा स्पर्श नसल्यामुळे इथे कमालीची शांतता आणि शुद्ध हवा मिळते। नंबर 4, हरिहरेश्वर मंदिर। 4थ्या क्रमांकावर आहे श्रीवर्धन तालुक्यातील एक अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्र, ते म्हणजे हरिहरेश्वर मंदिर। याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते। 4 टेकड्यांच्या कुशीत वसलेले हे शिव मंदिर अतिशय प्राचीन आहे। या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथला प्रदक्षिणा मार्ग। हा मार्ग मंदिराच्या मागून सुरू होतो आणि थेट डोंगरावरून समुद्राच्या खडकाळ किनाऱ्यापर्यंत जातो। या मार्गावरून चालताना एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र असा थरार पाहायला मिळतो। तो अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा। नंबर 3, सोमजाई माता मंदिर। 3ऱ्या क्रमांकावर आहे श्रीवर्धनचे ग्रामदैवत सोमजाई माता मंदिर। हे मंदिर श्रीवर्धन मधील अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान मानले जाते। मंदिराची रचना पारंपरिक कोकणी शैलीची असून लाकडी खांब आणि कौलारू छप्पर यामुळे या वस्तूला एक वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे। स्थानिक लोकांची अशी श्रद्धा आहे की सोमजाई माता विषारी साप आणि इतर प्राण्यांपासून त्यांचे रक्षण करते। मंदिराच्या आवारात आल्यावर एक कमालीची शांतता आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते। नंबर 2, पेशवे स्मारक। आपल्या यादीत 2ऱ्या क्रमांकावर आहे पेशवे स्मारक। श्रीवर्धन हे केवळ निसर्गासाठीच नव्हे तर त्यांच्या ऐतिहासिक वारशासाठीही ओळखले जाते। बाळाजी विश्वनाथ भट यांची जन्मभूमी आहे।
त्यांच्या स्मृती प्रत्यार्थ शहराच्या मध्यभागी हे सुंदर स्मारक उभारण्यात आले आहे. इथे बाळाजी विश्वनाथ यांचा एक अत्यंत भव्य आणि रुबाबदार पुतळा स्थापन करण्यात आला आहे. इतिहासाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने इथे नक्की भेट द्यायला हवी. नंबर 1 श्रीवर्धन समुद्रकिनारा. आणि आता आपल्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे सर्वात लोकप्रिय ठिकाण श्रीवर्धन समुद्रकिनारा. काळ्या आणि रुपेरी वाळूचा संगम असलेला हा किनारा सुमारे 3 किलोमीटर लांब पसरलेला आहे. हा बीच अत्यंत स्वच्छ आणि सुरक्षित मानला जातो. पर्यटकांसाठी इथे एक सुंदर प्रोमनेड म्हणजेच पाथवे तयार करण्यात आला आहे, जिथे तुम्ही संध्याकाळी समुद्राच्या लाटांची गाज ऐकत शांत फेरफटका मारू शकता. या व्यतिरिक्त साहसी पर्यटकांसाठी इथे बनाना बोट राईड, बंपर राईड्स आणि बोटिंग यासारखे वॉटर स्पोर्ट्सही उपलब्ध